देश माझी शक्ती वाढविणे हीच माझी जबाबदारी. फडकू दे तिरंगा माझा जिथे जिथे मी उभा राहिली. फडकू दे तिरंगा माझा जिथे जिथे मी उभा राहिली. भारत माझा मी भारताचा अभिमानाने जगभर सांगीन. भारत माझा मी भारताचा अभिमानाने जगभर सांगीन. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी वेदिका भारती सतीश सांभारे, वर्ग 5वीची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर एका महत्त्वाच्या व अतिशय सुंदर विषयावर आपले मत स्पष्ट करू इच्छिते. माझा देश माझी जबाबदारी. मित्रांनो, आपण 77 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या वारसा पुढे नेत आहोत. हा देश आपला आहे, पण फक्त नावापुरता नाही, तर आपल्या कृतींनी, आपल्या जबाबदाऱ्यांनी, आपल्या विचारांनी तो आपला आहे. देशासाठी मोठं काही करायची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टींनीही देश मोठा बनतो. देशाच्या प्रेमाची ओळख काय सांगू. मनात फक्त तिरंगा आणि रक्तात भारत वाहू. देशासाठी जगणं म्हणजे काय, तर रोजची छोटी कृती हीच खरी शपथ आणि हेच आपलं वाहू. देश बदलण्यासाठी राजा किंवा नेता लागतो असं नाही. देश बदलण्यासाठी जागरूक नागरिक लागतात आणि तो नागरिक आपणच आहोत. जर प्रत्येक नागरिक आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला तर भारत सफाई कर्मचारी नाही तर स्वच्छ नागरिकांनी स्वच्छ ठेवलेला देश बनेल. हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे आणि सिग्नल पाळणे ही फक्त सुरक्षा नाही, तर देशासाठी दिलेली आदरांजली आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एक कथा सांगावीशी वाटत आहे. एकदा एका गावात एक मोठी समस्या होती. गाव खूप अस्वच्छ होते. लोक दररोज तक्रारी करत, पण बदल शून्य होता. एक छोटा मुलगा रोज सकाळी गावातील रस्ता साफ करू लागला आणि 1, 2, 3, 4 असे अनेक लोक त्याच्या मागे येऊ लागले. काही महिन्यात गाव स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. मग लोकांनी त्या पोराला विचारले, तू एवढं का करतोस? मग मुलाने खूप सुंदर उत्तर दिले. मुलगा म्हणाला, हा देश माझा आहे आणि माझ्या देशात बदल हवा असेल तर सुरुवात माझ्यापासूनच व्हायला हवी. म्हणून देशासाठी मरायला नाही जगायला शिक. देशासाठी मरायला नाही जगायला शिक. रोजच्या कृतीतून तुझा तिरंगा उंच ठेवायला शिक. जर देशाला बदल हवा असेल तर स्वतःमध्ये बदल घडवायला शिक. मित्रांनो, लक्षात ठेवा, जर प्रत्येक व्यक्ती दरवर्षी एक झाड लावेल तर भारत हिरवा श्वास घेणारा देश बनेल. आणि लक्षात ठेवा, मतदान करणे ही फक्त हक्क नाही, देशासाठी दिलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. महात्मा गांधींनी म्हटले होते, देशभक्ती हा फक्त शब्द नाही, ती कृतीतून दिसली पाहिजे. महात्मा गांधींच्या मनात प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुधारणा केली तर देश आपोआप सुधारतो, असे त्यांचे विचार होते. म्हणून माती माझी आई हवा माझा श्वास, या देशावरच माझं सर्वस्व खास. जबाबदारी माझी, कृती माझी, या देशाची उंची ठरवते माझीच राजी. कारण देश आपल्यावर अवलंबून नाही, देश आपल्या कृतीवर अवलंबून आहे. म्हणून माझा देश माझी जबाबदारी हे फक्त वाक्य नाही, हे आपण सर्व भारतीयाने रोज उच्चारायचं वचन आहे. विषयाची रजा घेता शेवटी इतकंच म्हणू इच्छिते, वारा जरी उलटा वाहिला तरी ध्येय सोडू नकोस. वारा जरी उलटा वाहिला तरी ध्येय सोडू नकोस.